केंद्र सरकारनं खरीप हंगामासाठी MSPत 5.35% वाढ केली आहे। यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली। ही भाववाढ म्हणजे शेतकऱ्यांची जखम खरडून टाकणं आहे। केंद्र सरकारनं टिंगलबाजी करणं थांबवावं अशी टीका कडू यांनी केली। प्रश्न खरेदी केल्यापेक्षाही जी खरेदी केले जाते तर ज्वारीची खरेदी ठेवली, पण टार्गेट कमी दिलं। आता अजूनही प्रत्येक तालुक्यात 2-2, 3-3 हजार क्विंटल ज्वारी तशाच पडून आहे, 20-20 हजार क्विंटल। दुसरं असं का कापसावर 500 रुपये वाढवले म्हणजे पहिले 5% घाटा करून कापसाला विकावं लागतं। काय होतं आहे का 15% नफा धरून राज्य सरकारनं 8-8.5 हजार रुपये पर क्विंटलची शिफारस केली आणि केंद्र सरकारनं 15% नफा धरून भाव जाहीर केला 7,000। आता राज्य सरकारनं काय केलं माहीत आहे का 15% नफा किमान भेटला पाहिजे असा खर्च जमा करून त्याचं तांत्रिक सगळ्या व्यवस्थे त्याची डेटा जमा केला आणि त्यानुसार शिफारस केली का 8.5 रुपये क्विंटल भाव भेटले तर किमान 15% नफा भेटेल। पण केंद्र सरकारनं 7,000 रुपये भाव जाहीर केल्यामुळं 5% घाट्यानं कापूस विकावा लागला। नफा तर 16च, 500 म्हणजे जखमीवर मलम लावणे नाही, ते जखम अधिक खरडवून टाकणं आहे। म्हणजे अशा प्रकारची टिंगलबाजी केंद्र सरकारनं करणं थांबवावं।